नमस्कार. आज आहे अंगारकी चतुर्थी. त्यामुळे आज मी फराळामध्ये बनवणार होती साबुदाण्याचे वडे. तर त्यासाठी मी रात्रीच साबुदाणा भिजवून घेतला होता. सकाळी उठून मी बटाटे उकडून घेतले आणि ते थंड झाल्यावर किसून घेतले. त्यामध्ये मी भिजवलेला साबुदाणा टाकला. त्यानंतर हिरव्या मिरचीचं वाटण टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं. ते सर्व मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मग मी त्यामध्ये टाकलं शेंगदाण्याचं कूट आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून त्याचा एक गोळा मळून घेतला. आता हा जो गोळा आहे तो व्यवस्थित मळून घ्यायचा आणि त्यानंतर मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलं आणि जो गोळा मळून घेतला होता त्यातला छोटा भाग मी काढला आणि तो हातावर व्यवस्थित थापून घेतला. जास्त जाड किंवा बारीक थापायचा नाही, म्हणजे तो तळायला आपल्याला सोपा जातो. जास्त जाड केला तर मध्ये तो कच्चाच राहतो. त्यामुळे आपल्याला जास्त जाड किंवा बारीक नाही करायचं. त्यानंतर मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला वडे तळून घ्यायचे आहे. तळताना ते मध्ये-मध्ये अलट-पलट करत राहायचे, म्हणजे ते एका साइडने जळणार नाही. व्यवस्थित तळून झाले की त्यांना आपण काढून घ्यायचं आहे. तुम्हालाही असे साबुदाण्याचे वडे आवडतात का? नक्की कमेंट करून सांगा. मग मी सगळे वडे जे आहे ते तळून एका प्लेटमध्ये काढून घेतले. तर अशा पद्धतीने आपले साबुदाण्याचे वडे जे आहेत ते तयार झाले आहे. तुम्हीही नक्की करून बघा. भेटूया उद्या. बाय.